नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पौष महिन्यातील सूर्यनारायणाची रविवार पूजा मांडणी कशी करायची, सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे, मंत्र कोणते म्हणायचे, पौष महिन्यात दान काय करावे, काय करू नये, हे सर्व पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू धर्मात पौष महिना हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खूप शुभ मानला जातो. थंडीच्या दिवसात सूर्याच्या ऊर्जेला विशेष महत्त्व असते, म्हणून पूजेला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असे आधार आहेत. पौष महिन्यातील रविवारी करावयाच्या सूर्यपूजेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे. सूर्याला जल अर्पण करणे. या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या 2 तास आधी आपल्याला उठून स्नान करून घ्यायचे आहे. देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे. तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात लाल फुलं, अक्षदा व कुंकू घालून जल अर्पण करायचे आहे. जल अर्पण करताना महिलांनी ओम गृहिणी सूर्याय नमः म्हणायचे आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. नंतर धूप, दीप, अक्षदा वाहून आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायचा आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य: हळदी, कुंकू, अक्षदा, चौरंग, तीळ, गूळ, खोबरं, फळं, गाजरं, वाटाण्याच्या शेंगा, बोरं, ऊस, वांगे, वस्त्रमाळ, सूर्यनारायणाचा फोटो, धूप, दीप. पूजा मांडणी. पूजा तुम्ही घरात, तुळशीजवळ किंवा गॅलरीमध्ये पण करू शकता. पाट किंवा चौरंग घेऊन प्रथम दीप प्रज्वलन करून घ्या. नंतर गणपतीचा अभिषेक करून विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे. तर त्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत. सूर्यनारायणाचा फोटो घ्यावा. नसेल तर पाटावर रांगोळीने सूर्यनारायण व राणूबाई काढून घ्यायची आहे. त्याला पण आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत. तसेच पूजेमध्ये आपल्याला फळं ठेवायचे आहेत. गाजर, ऊस, बोरं, वांगे, वाटाण्याच्या शेंगा ठेवायच्या आहेत. तीळ, खोबरं, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. धूप, दीप ओवाळून घ्यायची आहे. पूजा झाल्यानंतर सूर्यनारायणाची आरती करायची आहे. सूर्यदेवाचे 12 मंत्र म्हणायचे आहे. खालीलप्रमाणे आहेत ते मंत्र. तर ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मारीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम आर्काय नमः, ओम भास्कराय नमः. दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. फळं तुम्ही खाऊ शकता, फक्त मीठ आणि मिरची खायची नाही. एखाद्या रविवारी मासिक धर्म आला, प्रवासाला जावे लागले किंवा सुतक पडले तर उपवास करावा, पूजा करू नये. आदित्य राणूबाईची कथा ऐकावी. कहाणी मोठी आहे, वाचणे शक्य होत नसेल तर किंवा वाचता येत नसेल तर आपल्या या चॅनलवर आदित्य राणूबाईची कथा आहे, ती तुम्ही कोणाकडून लावून घ्यायची आहे आणि मग तुम्ही ती ऐका. तेही शक्य नसेल तर तुम्ही फक्त शाबूत तांदूळ उजव्या हातात घेऊन म्हणायचे आहे: जाई जुईचा मळा, साता समुद्राचे पाणी, जाई जुईचा मळा, साता समुद्राचे पाणी, अशी राणूबाई शहाणी, ऐका सूर्यनारायणा अशी 5 शब्दांची कहाणी, असे म्हणायचे व ते तांदूळ सूर्यनारायणावर वाहावे. कहाणी सांगून झाल्यावर उपवास सोडावा. सूर्यास्तानंतर काही खायचे नाही. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी उचलायची आहे. पूजेमध्ये ठेवलेली फळे आपण खाऊ शकतो. जे खाऊ शकत नाही ते गाईला द्यायचे आहेत. आणि पौष महिन्यामध्ये दान काय काय करायचे आहे, तर दान या महिन्यामध्ये गहू, तांबे, गूळ, तीळ आणि लाल वस्त्राचे दान करणे शुभ मानले जाते. या पूजेने, सूर्यनारायणाच्या पूजेने आपल्याला कोणते फळ मिळते, तर आरोग्य प्राप्तीसाठी, डोळ्याचे विकार दूर होणे आणि समाजात मान सन्मान मिळणे, ही पूजा करतात. मिळवण्यासाठी काय करणे टाळावे, या दिवशी मांसाहार करणे टाळावे व नकारात्मक शब्द, अपशब्द बोलणे, मोठ्याचा अनादर करणे टाळावे.
भगवान सूर्यदेव सर्व विश्वाला प्रकाश देतात. त्यांच्या रथाला 7 घोडे आहेत. हे घोडे म्हणजे सप्तरंग असतात, सप्तवाल, सप्तछंद, सप्तधान्य असतात अशी मान्यता आहे. या पूजेने सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. आदिती व कश्यप यांचा पुत्र, त्यांचा जन्मदिवस म्हणजे रथसप्तमी असे मानले जाते. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा.